नमस्कार, मी नितीन. HPN मराठीच्या दिलखुलास या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी पंढरपूर मंगळवेढाचे आमदार भारतनाना भालके आहेत. आमदार साहेब नमस्कार. नमस्कार. आमदार साहेब, नुकतंच अधिवेशन पार पडलं. पंढरपूर मंगळवेढाला या अधिवेशनामध्ये काय काय मिळालं? नाही, यावर्षी या सरकारचं पहिलं बजेट अधिवेशन झालं. या अधिवेशनामध्ये जे काही पंढरपूर आणि मंगळवेढा यासाठी काही मागण्या केलेल्या होत्या, त्यामध्ये अनेक गोष्टी बऱ्याच गेल्या 5 वर्षामध्ये मागूनही मिळाल्या नव्हत्या. त्याही मिळवण्याचा प्रयत्न मी निश्चितपणानं या सरकारच्या काळामध्ये केला आहे. आता मला बसवेश्वराचं आणि चोखोबाचं स्मारक गेली 5-7 वर्ष झालं त्या ठिकाणी होणार ह्या आशेनं तिथल्या लोकांना त्यांच्या भावना होत्या, पण त्याला पैसेच दिले नव्हते. काल राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादांनी त्याला त्या ठिकाणी तरतूद केली. त्या कामाला आता सुरुवात होईल. दोन्ही बसवेश्वराचं स्मारक, चोखोबाच्या स्मारकाला तर मी जास्त महत्त्व देतो आहे, कारण एक दलित उपेक्षित संत म्हणून ज्या संताची आख्यायिका आजी विठ्ठलाच्या अनेक भजनांमधून, अनेक विचारांमधून, संतांच्या वाणीमधून आपल्याला ऐकायला मिळते. आणि म्हणून एक 3x3च्या ह्याच्यामध्ये एका समाधीत आपला चोखोबा ठेवलेला होता. साजेल अशा पद्धतीने ज्या संतांची भूमी मंगळवेढा, तिथं त्यांचं स्मारक करायची भावना आणि ती अजितदादांनी लगेच मान्य करून त्याला पैसे दिले. आता त्याला जागा, त्याची पुढची व्याप्ती, त्याला कितीपर्यंत पैसे खर्च होतील, ही जसजसं पुढच्या येणाऱ्या कालावधीत आपल्याला ती निश्चितपणानं बघायला मिळेल. 35 गावची दुष्काळी कायमची उपसा सिंचन योजना की पूर्वी आपल्याच सरकारनं मान्य केलेली होती, पण मधल्या काळामध्ये तिला चिरफाड करून कशी टाळता येईल तो प्रयत्न केला. तिचं अस्तित्व संपवायचा सुद्धा प्रयत्न झाला, पण आम्ही त्या काळात तिथल्या शेतकऱ्यांनी हायकोर्टामध्ये जाऊन ती वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. आज तिला त्या ठिकाणी 2.2 TMC पाणी शासनानं मान्य केलं आहे. जयंतरावजी पाटील साहेबांनी ती सगळी माहिती घेतली आणि त्या माहितीनुसार त्यांनी 10 कोटी रुपये निधीची शिफारससुद्धा महामंडळाकडे केलेली आहे. आणि म्हणून त्याची किंमत वाढली. 5 वर्षापूर्वी झालं असतं तर ती कमी किमतीत झालं असतं. आता सुप्रमा वगैरे होऊन ती सरकार त्याला मान्यता देईल. राज्यपालाचे काही निर्देश आहेत, पण ह्या गोष्टीला घटनेनं राज्यपालांनी अनुशेषामधनं वगळून मान्यता दिलेली आहे. आणि एक आपण दिलेला त्या लोकांचा शब्द पूर्ण करायचा ते एक काम आहे. अनेक वर्षे उजनीची कामं अपूर्ण होती. पूर्वीच्या काळात 9 ते 14 काही निधी आणून करायचा प्रयत्न केला. अजूनही मातीचा बांध घालायचा, एका भागात कागस्ट्याला पाणी न्यायचं, तो पुन्हा बांध फोडायचा, मग खाली बोराळं डोनजला पाणी न्यायचं. म्हणजे तिथे एस्केप त्या ठिकाणी किंवा सिमेंटचा त्या ठिकाणी गेट करून दरवाजा करणं हे होऊ शकलेलं नाही. काही डिपकट आहे मरोड्यासारख्या भागात, ती खाणला गेलं नाही. गुंजेगावसारख्या ठिकाणी रस्ता क्रॉसिंगचा पूल केला नाही. 5-7 किलोमीटर लोकांना वळून जावं लागतं. काही बोराळा, सिद्धापूर, त्या आरळी, डोनज ह्या भागात, नंदूर ह्या भागात काही कॅनलची कामं अपुरी आहेत. त्याच्यासाठी पैसे आत्ता सरकारनं द्यायचं मान्य केलेलं आहे. आपले काही भागामध्ये NRBC, उजनीची काही कामं अपूर्ण आहेत, त्यालाही पैसे द्यायचं त्यांनी मान्य केलेलं आहे. ह्याच्याशिवाय आता पंढरपुरामध्ये की मी खासदार सुप्रियाताई आणि आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आमची एक प्राथमिक चर्चा होऊन पंढरपूर महिलांच्या रूम चेंजिंगच्या बाबतीत असेल, काय घाटाच्या बाबतीत असेल, वृक्ष लागवड करून पंढरपूर सुंदर कसं दिसेल, वारकऱ्यांच्या येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला ह्या पंढरपूरबद्दल पांडुरंगाच्यामुळं तर आत्मीयता आपुलकी आहेच, पण अजूनही त्यांना ह्या ठिकाणी रमेल किंवा आनंद वाटेल अशा पद्धतीनं पंढरपूर. पाठीमागच्या सरकारनं पंढरपूरला भरपूर निधी दिला होता, अनेक घोषणा केल्या होत्या. काय दिलेलं आहे मला एखाद्या निधीचं नाव सांगा. नमामि चंद्रभागेतनं काय तुळशी वृंदावनाला मंजूर केलं होतं. मग त्या योजना ज्या काय की नमामि चंद्रभागेचं नुसती पोकळ घोषणा केली, ते काही करू शकलेले नाहीत. आता त्यांचेच आमदार काल म्हणतात की प्रदूषण हे करा,
नमामी चंद्रभागेतनं करायचं ठरलंच होतं ना. ते नाव इतकं गोंडस दिलतं की त्या माणसाला वाटावं की आता नदी आपली एकदम ह्याच्यासारखं पाणी, बिस्लरीसारखं पाणी वाहतवितं काय की. ते झालेलं नाही. आता अनेक गोष्टी आम्हाला ते हे करत बसायचं नाही. पण इथला लोकप्रतिनिधी म्हणून जनतेनं मला तिसऱ्यांदा निवडून दिलेलं आहे. हे लोकांचा विश्वास माझ्यावर आहे. त्यामुळं मला अजून इथं कृषी महाविद्यालय मला करायचं आहे. कृषी महाविद्यालयाची माझी बऱ्याच दिवसांची मागणी आहे. MIDC मी 2 वेळेला त्या खात्याच्या मंत्र्यांना भेटलो आहे. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला कमीत कमी 200-250 एकर जमीन एक ठिकाणी दाखवा, आम्ही लगेचच मीटिंग लावून त्याला मान्यता द्यायची व्यवस्था करतो. पण आपल्याकडे तेवढी जमिनीची उपलब्धता आज तरी मला कुठं दिसत नाही. म्हणून पंढरपूर आणि मंगळवेढा जॉईंटली करायच्या दृष्टीनं एक प्रयत्न आमचा चालू झालेला आहे. पूर्वी पलांडे साहेब तिथं होते, आता पलांडे साहेब तुमच्या गृहमंत्र्याकडे आलेत. त्यांनी मला काय त्या ठिकाणी माहिती दिली की आपण अशा पद्धतीने केलं तर तिथं नवीन तरुण सूचित बेकारांचा प्रश्न सुटू शकणार आहे. महिलांच्या हाताला काम देण्याच्या दृष्टीने मी काही नवीन 1-2-3 छोटे छोटे लघुउद्योग काढायच्या दृष्टीनं प्रायोगिक तत्त्वावर प्रयत्न करतो आहे. मंगळवेढ्यात एक चांगलं ग्रामीण रुग्णालय, पुन्हा मोठ्या प्रमाणात तिथे येणाऱ्या रुग्णांची सोय, ते छोटं आहे आणि म्हणून PSC आहे त्याला मोठं करायचं, अशा दृष्टीने एक प्रयत्न चालू आहे. इथं कॉटेजच्या बाबतीतले सुद्धा काही 100-200 बेड केलं, पण ती जैशी तीच घोषणा राहिलेली आहे. त्याला चालना द्यायचा प्रयत्न मी काही त्या आरोग्य खात्याशी संपर्क करून मंत्र्यांच्यावर चर्चा करून तेही ठिकाणी प्रयत्न सुरू केलेले आहेत. पंढरपूर शहरासाठी की एक 2-3 गोष्टीची अजून त्या ठिकाणी रेल्वे रुळाच्या काही अंतरामध्ये लहान बोगदे काढून, जसं आता खर्डीला एक बोगदा काढला उंबरगाव रस्त्याला, त्या पद्धतीचा बोगदा काढून एक छोटे रिक्षा, जीप गाड्या, मोटरसायकली ह्या वाहनांच्यासाठी काही छोटे रस्ते काढून देणं. वे ब्रिज करायसाठी माझा प्रयत्न चालू आहे सरगम चौकामध्ये. आपण जर तो वे ब्रिज केला तर बऱ्याचशा गोष्टी त्या सरगम चौकाच्या पुलाखाली जी पाणी येते ते टळू शकणार आहे. लक्ष्मी टाकळीकडे जाणाऱ्या रस्त्याचा पूल आपला रेल्वेच्या तिथला चुकला आहे, तो दुरुस्त करून आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे. आता हे नवीन काही स्टेट हायवे आपल्या पंढरपूरला जॉईंटली जोडले गेलेले आहेत, त्या दृष्टीनं काही अजून अडथळे काही ठिकाणी थांबलेले आहेत. आपल्या तळ्याच्या शेजारून एक रस्ता आलेला आहे 1-2 घरासाठी, तो त्यांना काही जर व्यवस्था जागेची केली, त्यांना काही पर्यायी जागा दिली, त्यांना काही खर्च दिला तर ती झालेला रस्ता म्हणजे त्याला अनेक रहदारीच्या दृष्टीने जी कोंडी होती त्या दृष्टीने एक इथला प्रतिनिधी म्हणून माझा प्रयत्न सुरू आहे. अजून काय पंढरपूर शहरामध्ये कमी दाबानं पाणी जाते, त्याच्यासाठी जुन्या पंढरपुरामधली ती बरीचशी पाईपलाईन बदलून घेणं आणि त्याला चांगल्या पद्धतीनं नागरिकांना प्यायला पाणी देणं ही पुढच्या काळातली आमची जबाबदारी आहे. आणि म्हणून पूर्वीच्या सरकारनं दिलं नाही, सत्ता नगरपालिकेत कुणाची आहे हे फारसं मी बघितलं नाही. मी आता गेले 3ऱ्यांदा निवडून आले, सत्ता मला फक्त 2-2.5 वर्षच, तिला बी दृष्ट लागली, काही लोकांनी नगरसेवक पळवून नेऊन आमची ती सत्ता बाजूला घेतली. परंतु आम्ही कधी डगमगलो नाही. आम्ही त्या ठिकाणी या शहराला जेणेकरून आता मी काही महिलांच्यासाठी जिम देतो आहे, 2 भागामध्ये प्रायोगिक तत्त्वावर त्यांना जिम द्यायला लागलो आहे. परवा इसबाईच्या भागामधल्या काही नागरिकांचा प्रश्न होता की त्यांना नगरपालिकेने नुसता ठराव करून पाठवून दिला आहे की आम्ही तुमचा कर माफ करतो आहे म्हणून. तुम्ही नुसतं माफ केला म्हणून किंवा करतो आहे म्हणून ठराव करून भागत नाही, त्याचा पाठपुरावा करायला पाहिजे होता. 2-3 वर्षे ती ठराव तसाच पेंडिंग होता. त्याला आपण काय गोष्टी करून द्यायचा प्रयत्न करतो आहे. आपण अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याच्या बाबतीतल्या काय तिथल्या लोकांची आग्रही मागणी होती, त्यांना आपण जागा सिलेक्ट करून द्यायचं नुकतीच एक मीटिंग घेऊन त्या ठिकाणी केलेलं आहे की जेणेकरून पंढरपूरच्या सौंदर्यामध्ये शहराच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत नागरिकांना त्या देण्याच्यासाठी निश्चितपणाने मी तो प्रयत्न करणार आहे. आता शासनाच्या काही योजना काही मनमानी पद्धतीने जी नगरपालिकेनं राबवलेली आहेत त्याला माझा विरोध आहे की पूर नियंत्रण रेषेमध्ये गरिबाला झोपडपट्टीतल्या राहणाऱ्या माणसाला काय तुम्ही घरं द्यायचा प्रयत्न केला आहे, त्याचं कारणच कळलेलं नाही. एवढी मोठी जागा तुमच्याकडे अजूनही शिल्लक आहे, तिथं मोठे डॉन लोक किंवा जवळचे बगल बच्चे त्या ठिकाणी जागा धरतात आणि त्याचं भाडं खात आहेत आणि गरिबाला मात्र उद्या पाणी आलं की लगेच त्याचं घर पाक पहिल्यांदा अगोदर काढावं लागेल. या गोष्टीला मी लोकप्रतिनिधी म्हणून माझा विरोध असणार आहे. सरकार ते जी मीटिंग मी घ्यायला होतो आहे नगरविकास खात्याला किंवा राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना,
आणि ते केलेलं ते काम आहे त्याला मला थोडं रोकावं लागेल. ते चुकीच्या पद्धतीचं आहे. सरकार मान्यता देते, मात्र याची अंमलबजावणी कधी होणार? मंगळवेढ्याच्या बाबतीतलं पाणी प्रश्न आहे ती मुरगजळसारखं आहे. म्हणजे बाबांनी मान्यता दिली होती, परत अडचणी अनेक आल्या, तर लोकांना फक्त ते पाणी लांबून बघावं लागते, पण ते अंमलबजावणी होऊन त्यांच्या दारात कधी जाणार? तुम्ही पत्रकार म्हणून किंवा तुम्ही मीडिया म्हणून तुम्हीच त्याची माहिती घेतली नाही. 5 वर्षे त्या सरकारनं राजकारण केलं. जर ते केलं नसतं तर सरकारच ते आलं असतं पहिलं, तर पाणी आज बघायला मिळलं असतं. आता पाणी आणून दावायचं ठरले ना. मृगजळाच्या गप्पा कुणी मारल्या? का तुम्ही होऊ दिलं नाही? का त्याचं पाणी कमी केलं? पुन्हा कसं पाणी मिळालं? म्हणजे तुमच्या मनात पोटात पाप आलं, त्या पापाचं पाणी आम्ही आता हुडकून काढलं. पुन्हा अजून कुठं जिरलं होतं ते गंडवागंडीची योजना म्हणायची, ती योजनाच नाही म्हणायचं. ते तुम्ही कुणाच्या जखमेवर मीठ चोळताय, कुणासंग खेळताय राजकारण? भालकेसंग जरूर खेळा, पण ज्या लोकांच्या जीवनाशी तुम्ही राजकारण करू नका. त्यांच्या हक्काचं पाणी आहे ती. कोणी मेहरबानकी करत नाही, मी आणि अजून कोणी सरकारसुद्धा. आता या कालावधीत 100% त्यांना पाणी मिळणार. 100 गाव राज्यपालानं अनुशेषामधनं वगळून 15 वर्षात पहिली योजना ती मान्य केली. ह्याचा तुम्ही नीट घटनेनं अधिकार आहेत राज्यपालाला. ती योजनाच मूळ तुम्ही कोणी समजून घेतली नाही. की रामराजे निंबाळकराला जर तुम्ही विचारलं तर ते सांगतील, त्यावेळेचे आता सभापती आहेत, ते मंत्री होते त्यावेळेचे, त्यांनी डोक्याला हात लावला, हे पाणी तू हुडकून कसं काढलं? म्हणजे पाणी दडवलं होतं. ते आपण पाणी आपल्या हक्काचं पाणी आहे, ते कोणी मेहरबानकी केलेली नाही. आणि आत्तापर्यंत करायला पाहिजे होतं. त्याचं कसं असतं की त्याचे निकष आहेत, काय मापदंड वाढतो, मग त्याची किंमत वाढली की पुन्हा ते निकषामध्ये बसत नाही, म्हणून त्याची पीक पद्धत बदलायची, ठिबकवर यायचं, बंदिस्त पाईपने यायचं, अशा पद्धतीचं काय मार्ग करून पुन्हा ते करायचं, अशा पद्धतीनं ते धोरण आखलेलं आहे. ते पंढरपूर शहरामध्ये 2 उद्यानं आहेत, अनेक वर्षापासून ते बकाल झालेले आहेत. लहान मुलांना खेळायला उद्यानं नाही. मी नक्की लक्ष घालून तो प्रश्न तुम्हाला उद्यान चांगलं करून द्यायचा प्रयत्न माझा राहील. आणि यदा कदाचित लवकरात लवकर करून आपण त्या ठिकाणी त्याचं उद्घाटन करायचा सुद्धा प्रयत्न करू. आता पाठीमागचं जे सरकार होतं भाजपचं, ते सहकार मोडीत काढते असा वारंवार आरोप केला जात होता. मात्र आत्ताचं सरकार आपलं आहे, तरीही आपला साखर कारखाना बंद आहे, आणि त्याला ऊर्जितावस्था देण्यासाठी काय प्रयत्न करणार आहेत आपण? मुळं एक तुम्ही पहिल्यांदा मगाशी मी सांगितलं तसं इतिहास आणि भूगोल हे दोन्ही पहिल्यांदा आपल्या डोळ्याखालनं त्याचा अभ्यास करावा लागतो. की सरकार बनलं डिसेंबरला, पूर्ण सरकार. नोव्हेंबरमध्ये कारखाने चालू झाले. जे कारखाने चालू झाले त्या कारखान्यांना पुरेशी यंत्रणा आली नाही. एक, आम्ही ज्यावेळेला आम्हाला 31 डिसेंबर दिवशी पहिला 50% हप्ता मिळाला. उर्वरित त्यातल्या काही पूर्वीच्या सरकारच्या काळातल्या त्याच्यातल्या काही अटी शर्ती होत्या, त्याची पूर्तता करणं आम्हाला त्या कालावधीत शक्य नव्हतं. त्यामुळं राहिलेली 50% रक्कम आम्हाला ती मिळू शकलेली नाही. एक, पूर्वीच्या सरकारवर मला दोष देता येत नाही, पण बँकेमधलं जे काही मॅनेजमेंट होतं, संचालक मंडळ शासनानं नेमलेलं प्रशासकीय, त्यामध्ये काही चुकीचे लोक होते. ज्या माणसांनी NDR मायनस आहे म्हणून आम्ही कर्ज देऊ शकत नाही म्हणून आम्हाला कळवलं, पण त्यांनी NDR मायनस असताना कर्ज दिलं आहे, ह्याचा पुरावाच मी सरकारला दिला. आणि आमचं कारखान्याचं एकच कारखाना आहे की 42 कारखाने जे राज्यामधले बंद आहेत, त्या माझ्या कारखान्याचं 35 कोटी 15 लाख रुपये आमचं नेटवर्क प्लस आहे. असं असताना नाबार्ड काय म्हणतं आहे की ज्या कारखान्याचं नेटवर्क प्लस आहे त्यांना कर्ज द्यायला आम्ही बंदीच घातलेली नाही. नाबार्डचं म्हणणं, आम्ही गाईडलाईन दिली, NDR मायनस असेल तर तुम्ही कर्ज देऊ नका, त्याची बाकीची परिस्थिती तपासा. मला ज्या वेळेला बँकेनं कळवलं त्यावेळेला मी जवळपास 324 कोटी रुपये सप्टेंबर महिन्यापर्यंत साखर विकून बँकेचे पैसे भरलेले आहेत. ही सगळी रक्कम त्यांना भरणा केल्यावर जर कर्जाची रक्कम तुम्ही जर एकूण कर्ज वाढलं आहे आणि कर्जाची रक्कम लक्षात घेता NDR मायनस होतो आहे, ही मग 300-325 कोटी रुपये कमी केल्यावर 150-200 कोटी रुपये कर्जाला जर तुम्ही मग कर्ज वाढलं आहे म्हणता, 700 कोटीची प्रॉपर्टी आहे विठ्ठल कारखान्याची. आता त्याला कसं आहे की त्याला अनेक जण अनेक वेगवेगळ्या पद्धती करतात, पण माझ्या काळामध्ये सांपत्तिक परिस्थितीत किती वाढ झाली याचा कधी कोणी विचारच केला नाही. डिस्टिलरी कुणी काढली, ती पूर्ण कर्जमुक्त केली. पहिलं 10 मेगावॅटचं कोजनरेशन काढलं 34-35 कोटीचं, ते कर्जमुक्त केलं.
जवळपास 100-125 एकर जमीन फक्त 3 कोटी रुपयामध्ये घेतली. आज तिचं व्हॅल्युएशन 45 कोटी रुपये. MSCI बँकेनं 4 बँकांनी केलं त्याचं किंमत, त्यांनीच व्हॅल्युएशन केलेलं आहे. आता 20 मेगावॅटचं कोजन आणि 7,500 टनी कारखान्याचं कर्ज काढलं 83 कोटी रुपये MSCI बँकेतनं. त्यातलं 52 कोटी रुपये आम्ही फेडलेत असल्या अडचणीच्या काळात सुद्धा. KDC बँकेचा आम्ही 20 कोटी रुपये लगेचच त्या ठिकाणी एक रकमी फेडून टाकलेले आहेत. म्हणजे जेणेकरून संस्थेला कर्ज द्यायला संस्थेची सांपत्तिक परिस्थिती किती वाढवल्याचा कधी कुणी त्याचं चर्चाच केलेली नाही. फक्त कर्ज काढलं आणि कारखाना बंद पडला. पण अरे कारखाना बंद पडायला बँकेनं जर पैसे दिले असते तर कारखाना बंद ठेवायला आम्हाला येड लागलं होतं का? मुळात काही गोष्टी ह्याच्यातल्या अशा आहेत ह्या की त्याच्या बँकेलाच का तुम्ही विचारलं नाही, माझं तर म्हणणं होतं जे कोणी विचारणारे आहेत, बँकेनं आम्हाला तुम्ही का कर्ज देत नाही आमच्या कारखान्याला हे म्हणायला पाहिजे होतं. पण ते कुणीच म्हणायची तयारी नाही. आम्ही जेवढं भांडायचं तेवढं भांडलो, आम्ही जेवढा प्रयत्न करायचा तेवढा केला. पूर्वीच्या सरकारने बी त्यांना पैसे द्यायला सांगितलं, ती दिले नाहीत. आता ह्या सरकारने द्यायचा प्रयत्न केला, त्यात काही अडचणी पुन्हा आल्या. त्यात वैयक्तिक हमीची एक अट पूर्वीच्या कॅबिनेटच्या ठरावा नव्हती, ती शिथिल करायचा प्रयत्न हे सरकार करतंय. सरकारला आज दोष देण्याचा अर्थ नाही. त्यांनी 50% रक्कम आम्हाला पहिल्यांदा चालू होईल अशा दृष्टीने दिली. पण 7,500 टनी साखर कारखान्याला की आम्हाला गेली ओळीनं 3 वर्ष त्यांनी 60 कोटी रुपये दिलेत. आणि आता तुम्ही आम्हाला जर आमचं NDR मायनस होतं, मग तुम्ही आम्हाला 12 कोटी घेऊन जावा आणि कारखाना चालू करा कसं म्हणून बँकेनं कळवलं होतं. 12 कोटीत कारखाना चालूच होत नाही ना. ही ज्या वेळेला पवारसाहेब राज्याचे उपमुख्यमंत्री काही 5-6 मंत्र्यांच्या बरोबर ज्या वेळेला नाबार्ड, RBI आणि बँक आम्ही एक मुख्य सचिव सगळ्या अधिकारी त्या खात्याचे सचिवाबरोबर बैठक झाली, तिथे सगळी चर्चा झाली. त्यांनी बँकेनं मान्य केलं आहे. एक बँकेनं पत्र दिले आहे, आम्ही NDR मायनस असताना आम्ही पैसे दिले पण ह्यांना देऊ शकलो नाही, आमची चूक आहे. तुम्ही कारखान्यासंदर्भात पवारसाहेबांना भेटल्यामध्ये मग काय चर्चा झाली आणि कशा पद्धतीचं तर नियोजन केलं? पवारसाहेबाला नेहमीच भेटतो मी. माझ्या आत्ता कारखान्याचं येणं आहे केंद्र सरकारकडं की MNRA म्हणून त्या MSCBचं जे आम्ही कोजन केले त्याची 2 कोटीची सबसिडी येणं आहे. एक्सपोर्ट साखर केलेली पूर्वीच्या काळातली त्याची काही रक्कम येणं आहे. आमचा बफर स्टॉकची सबसिडी केंद्राने जाहीर केलेला आमचा जी बफर स्टॉक होता साखरेचा त्याची रक्कम येणं आहे. जवळपास 6-6.5 कोटी रुपये केंद्र सरकारकडं येणं आहे. राज्य सरकारकडं जी स्विचार्टचा परतावा जी कोजन केलं त्याचं जी स्विचार्ट असतं त्याचा परतावा राज्य सरकार देत होतं. ते आमचं एका ठरावामुळं त्यांचं सरकारनं ठराव बदलल्यामुळं ते अडकलं पूर्वीच्या. पण आमचं PPA म्हणजे त्यांच्याबरोबर जी ॲग्रीमेंट झालं आहे ते आमचं त्या तारखेच्या अगोदर आहे. त्यामुळं ते एक आहे. आम्ही एक करकमपर्यंत लाईन स्वतःच्या खर्चातनं टाकून नेलेली आहे 2 कोटी रुपयाची. ती 2 कोटी रुपयाचा परतावा आम्हाला राज्य सरकारनं देणं आहे. त्या बाबतीतली रक्कम मग दोन्हीपैकी एक द्यायचं सरकारचं धोरण आहे. आम्हाला 4 आणि 2 6 मध्ये तुम्ही कुठली देणार आहे त्याचा आम्हाला उलगडा झाला पाहिजे. अजितदादांनी ते स्वतः लक्ष घातलं आहे, ते द्यायचं त्यांनी मान्य केलेलं आहे. जवळपास 1.5 कोटी रुपयाची एक राज्य सरकारच्याकडे येणारी सबसिडी आहे, ते आम्हाला पैसे द्यायचं मान्य केलेलं आहे. आणि म्हणून या गोष्टी सगळ्या वार्षिक अहवालात सगळे आहेत. तरी काही लोक म्हणतात आम्हाला पुरावा द्या आणि कागदावर सांगा. वार्षिक अहवाल वाचा ना तुम्ही. वार्षिक अहवालात इत्थंभूत नकापासून केसापर्यंत सगळं त्या ठिकाणी उतरलेलं काय. आता हे क्वायझन नेटवर्कच्या बाबतीत ज्याला ह्यातलं MCOM BCOM GDCवाल्याला विचारलं तर ते सांगेल त्याच्यातलं डोकं नसलेली माणसं त्याचं बी खडीसाखरेचा हिरा बनतो का बघायचा प्रयत्न सुरू झालेला असतो. त्याच्यामुळं मी फारसं त्याला महत्त्व देत नाही. चालू करायच्या दृष्टीनं प्रयत्न आहेत. आल्यानंतर त्याचे सेकंड हप्ता मिळेल अशी खात्री आहे. ती मिळाल्यानंतर आणि एकटा नाही 100-150 कारखाने असे आहेत की त्याला रिस्ट्रक्चर सरकारनं केल्याशिवाय पुढच्या वर्षी एकही कारखाना चालू होत नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे ते करावं लागणार आहे. सभासदांना आणि जे कारखान्याचे कामगार आहेत तुमचे त्यांना तुम्ही काय सांगाल आता अशा परिस्थितीमध्ये? हे बघा, मुळं असं आहे की कामगारांनी कायदा हातात घ्यायला सुरुवात केली, हे काही बरोबर नाही. कामगारांनी त्यांना आम्ही दिवाळीपासनं 2 पगारी दिल्या. येईल तसा पगारावर ज्याचा दवाखाना नडला, कोणाचं लग्न नडलं, कोणाचाही नडला. आता काही जणाला गाडीला डिझेल पेट्रोलला आम्ही पैसे ॲडव्हान्स द्यायला लागलो, देतो आहे. आता बग्याज गेल्या वर्षीचा बग्याज होता, तो बग्याज कुजून जाईल. 2,000 रुपये रेट आला. आम्ही ओपननं ठेवून तो बग्याज कोणी नेईल त्याला बग्याज नेऊ द्या आणि त्याचे पैसे जमा करून काय पैसे ते कोणाला देणार होतो आम्ही असं कुठं ठरवलं होतं काय की 2 कोटी रुपये ती जी काय 2 कोटी रुपये येतील ते आम्ही वाटू भेटून घ्यायचं कोणी ठरवलं होतं का?
पण जर तुम्ही पैसे यायच्या आधी जर तुम्ही वाहनं अडवत असाल, पेट्रोल डिझेलचा पंप तुम्ही बंद केला आहे. आता पेट्रोल डिझेलचा पंप अर्थार्थीचं चालतो कोणावर? जनरली लोक जे त्या रस्त्याने जातात त्याच्यावर. आणि विठ्ठल कारखान्याच्या पंपावर मुद्दाम होऊन लोक तेल भरायला येतात, खात्रीनं चांगलं बिगर बेसलेचं तेल मिळतं म्हणून. आता तुम्ही जर असे पंप बंद करून 4 पैसे त्या कामगारांचा पगार भागत होता, तिथं 4 पैसे मिळत होते, त्यातनं रोजच्या रोज डिझेल पेट्रोल आणून आपण लोकांची सोय करत होतो, ते कशासाठी तुम्ही बंद केला? एक, आता ती गेटला कुलूप लावलेले व्हिडिओ क्लिप पाठवत आहेत, बरोबर. मी कायदेशीर जाणार आहे. आता त्यांनी कायदा हातात घेतला आहे, मलाही कायदेशीर जावं लागणार आहे. आणि कामगारांनी एखादी गोष्ट करताना हे कोण लागून गेले टिकूजी, बाकीचे लोक तिथं जाऊन जे फोटो काढतायत आणि दिमाकानं प्रसिद्धीच्या दृष्टीनं जे त्यांचं चाललेलं आहे. तुम्हाला काय अधिकार आहे आमच्या प्रिमायसेसमध्ये तुम्ही बिगर परवानगीचं यायचा, आंदोलन करायचा? हां, तुम्ही सभासद म्हणून कारखान्यावर ऑफिसला जावा, गेटवरून येऊ, फिरून या. तुम्ही पाणी प्या, तिथं पाणी असेल तर बसा शेवट 5 मिनटं एखादा ऑफिस उघडून. तुम्हाला गोंधळ घालायला आणि कुलूप लावायला तुम्हाला अधिकार कोणी दिला? हे कुठल्या कायद्यात बसतं? मला कायदा हातात घ्यायचा त्यांना अधिकार असते तर मला सांगा. आणि मग तुम्ही जर कायदा हातात घ्यायला लागला, आम्ही कायदे मंडळ बनवणाऱ्या सभागृहाचा सभासद आहे ना मी, मला काय काय जमतं ते बघतो ना. मग ही पद्धत बरोबर नाही. आणि तुम्ही कामगारांनी अशा कुणीतर हुलीवर घालणाऱ्या लोकांच्या नादाला लागण्यापेक्षा तुम्ही कारखाना चालू करायचा का नाही ते आधी नीट बघा. कारखाना चालू करायचा असेल, तुम्हाला आता आल्यानंतर पैसे कामगारांना मॅनेजमेंट देते का नाही बघितलं पाहिजे, त्यांची काही देय रक्कम देणार आहे का नाही बघितलं पाहिजे, त्यातल्या राहिलेल्या रकमाला पुन्हा अजून काय संचालक मंडळ करतं आहे. तुम्ही संचालक मंडळ चेअरमननं इथे यावं, मिटिंग घ्यावं. चेअरमननं मिटिंग कुठे घ्यावी हे सांगायचा तुम्हाला अधिकारच नाही ना. राज्याचे प्रमुख किंवा मंत्रिमंडळ कधी सह्याद्रीवर घेतं, कधी ह्याच्यात घेतं, कधी पुण्याला घेतं, औरंगाबादला घेतं. आम्ही संचालक मंडळानं एखाद्या प्रसंगानं आम्ही डाकबांगडेवर बी मिटिंग घेऊ शकतो, मी आमदार आहे म्हणून. ह्याचा अर्थ कारखान्यावरच घेतली पाहिजे, त्यांच्या समोरच घेतली पाहिजे असं कुठं ठरलं बिरलेलं आहे? मिटिंग हे कुठे घ्यावी हे मॅनेजमेंटचा अधिकार आहे. तुम्ही त्यात कशाला सांगता? तुम्ही ते सांगू नका. आणि तुम्हाला त्या पद्धतीनं सांगायचा अधिकारी बी नाही. आता तुम्ही काही लोक तुम्ही 30 कोटी आणलेल्याचं काय केलं म्हणून विचारतायत. ते काय केलं त्याचं ते विचारायला सरकारनं ते हमी दिली आहे ना. सरकार विचारेल की आम्हाला विनियोग कसा केला आहे, काय केला आहे. तुम्ही म्हणजे असं काय झालं की काय ठराविक एक 4-5 लोकच या तालुक्यात आम्ही समाजसेवक अशा पद्धतीनं हे करायला लागलेली आहेत. मध्यंतरी एका त्या अधिकाऱ्याच्या बदलीत उगीच नालायकपणाचा कळस केला. अरे तुम्ही नीट बघा, का माहिती घ्या. म्हणजे एक आंदोलन, त्या मुली बिचाऱ्या भगिनी त्यांना पुढं आणून मुलाखती द्यायला लावल्या. मला तुम्ही नीट सांगा की जर त्या मुलींना आंदोलनच करायला लावायचं असेल तर त्यांच्याच एका बहिणीला पळवून नेऊन 15 दिवस एका डॉननं काय अवस्था केली असेल, पळवून नेलं एका महिलेला चाकू लावून. मी ती सुरक्षित असेल? तिचा काय विचार केला तुम्ही? तिच्या बाकीच्या भावनांचा काय विचार केला एक महिला म्हणून? आणि मग तिच्यासाठी त्या ज्या माणसाने नेलं त्याच्यावर कडक कारवाई झाली म्हणून आंदोलन करतो म्हणा ना, तुमचा सत्कार करतो ना मी. तुम्ही आंदोलन कशाचं, काय चाललंय हे जर नीट बघितलं, अहो ह्या गोष्टी इतक्या सांगायसारख्या आहेत त्या की कुणालाही त्याला मोठेपण देऊन आरत्या ओवाळायचा जाता कुणी करू नये. अधिकाऱ्यानं अधिकाऱ्याचं कर्तव्य पार पाडायचं आहे. ह्याच्यापेक्षा कितीतरी चांगले अधिकारी ह्या ठिकाणी बोके, भूषणकुमार उपाध्याय येऊन गेलेले आहेत. एक कांबळे नावाचा एक डिवाईस पत्र इतकं कडक होतं, ते कोणाचं ऐकूनच घेत नव्हतं, इतकं म्हणजे हे होतं, पटारे होते. तुमच्या त्या स्टेटमेंटनंतर परत SP साहेबांनी पण स्टेटमेंट केलं होतं की त्यांची बदली झालेली नाही. असं बदली झालेली नाही, ते कामानिमित्त सोलापूरला ट्रेनिंगला आहेत असं त्यांचं एक वर्तमानपत्रामध्ये बातमी होती. मला काहीच माहीत नाही विषय. तो त्यांच्या रुटीनमधला भाग आहे. ती झाली का नाही, केली का नाही, त्यांच्या जागेला मग त्यांनी दिलं कोण, का दिलं, ह्याची कारणे SP सांगायला पाहिजे. माझा काहीच त्याच्याशी संबंध नाही ना. त्यांच्या प्रशासनातल्या अंतर्गत बाबीमध्ये आमदारचा काय संबंध येतो? आमदारचा संबंधच येत नाही. आणि मला सांगा की तो अधिकारी हयात पंढरपुरामध्येच आयुष्य अशीपर्यंत राहणार आहे, ती रिटायरच होणार नाही असं आहे का? असेल तर तसं मला सांगा कुठल्या एखाद्या अधिकाऱ्याने. हे कितीतरी घटना तुम्हाला सांगायसारख्या आहे. त्या राजरोसपणे गाड्याच्या तुम्ही चेकिंग करता, केलं पाहिजे चेकिंग.
आम्हाला माहिती द्या ना, अहवाल द्या ना. एवढ्या गाड्या आम्ही आत्तापर्यंत पकडल्या आणि त्यात एवढं आम्हाला हे सापडलं. गांजा कोल्हापूरचं माणसं येऊन गांजा आणि मटका तुमचा गुटखा पकडते ती, तुम्ही का पकडू शकला नाही? पण ही एका अधिकाऱ्यावरतीच एवढं सगळं, आता एका अधिकाऱ्यामुळे तर ही गोष्ट झालेली नाही. पूर्णपणे तुम्ही पण लोकप्रतिनिधी आहे, तुमची पण जबाबदारी. मी विधानसभेत 50 वेळा बोंबललेलो, तुमच्या ध्यानात नसेल. मग पाडव्या दिवशी खून झाल्यावर पहिला भारत बालके जाऊन बोंबलला. मी काय कुठल्या डॉनला बिनला भेलेला माणूस नाही. मंगळवेड्याच्या माझ्या बाँड्रीवरून गुटखा येतो म्हणून पहिलं विधानसभेत भारत बालकेने आवाज उठवला. हे वाळूच्या बाबतीत मी 3-4 वेळा माझी विधानसभेतली भाषणं आहे ती. तुम्ही त्याचा मागोवा घेऊन तुम्हीच म्हणाय पाहिजे आहे, आमचा लोकप्रतिनिधी रोज ज्या बाबतीत बोलतो त्याच्या बाबतीत हे खातं का असं करत नाही. तुम्ही म्हणाय पाहिजे आहे माझ्या उलट की आमचा लोकप्रतिनिधी जागृत आहे, आमचा लोकप्रतिनिधी कोणाच्या हप्त्यात गुंतलेला नाही, आमच्या लोकप्रतिनिधींनी ही बाजू मांडलेली आहे. हे मग तुम्ही म्हणाय पाहिजे आहे. उलट मला अजून पुन्हा पुशेरकीन लढायला येईल ना. आता सरकार पण आपलाय, गृह खातं पण आपलाय, मग त्या दृष्टीने पुढची पावलं चालू झालीत ना. आता 2 महिन्यात, आता लगेच अजून 2 महिने सरकार म्हणजे काय 5 वर्ष झालीत काय? 2 महिने झालं. म्हणजे डिसेंबर 31ला सरकार 30ला बनलं, जानेवारी आणि फेब्रुवारी, आता मार्च महिना चालू आहे. 2-2.5 महिन्यात बऱ्याचशा गोष्टी आपण दुरुस्त करायच लागलोय ना. करायला लागले तरी बी मग त्याच्यावर वास येतोय की इथं असं झालं तिथं. आता मी 4 बांधकाम खातं, मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजना, त्याच्या चौकशा सुरू केल्या. पुनर्वसनच्या जमिनीच्या बाबतीत झालेला गोंधळ, त्याच्या मी चौकशा सुरू केल्या की जर बेकायदेशीररित्या जर कुणी सरकारची मालमत्ता लुटत असेल तर त्याला आमदारनं एखादी केली की मग आमदारचा काहीतरी हेतू आहे म्हणायचं. दिवसा डवळ्या आता जर तुम्ही एखाद्या माणसाने रिव्हॉल्वर रोखला, ते तुमच्याकडे व्हिडिओ क्लिप आहे, तर तुम्ही का गुन्हा दाखल केला नाही? कोणासंग भागीदारी आहे? वाळूत रिव्हॉल्वर रोखणारा कोण होता? मग जर एका पुण्यासारख्या शहरात चाकूनं, सुरीनं, तलवारीनं केक कापला म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला, तो कोणी XYZ कार्यकर्ता असेल, तुम्ही का बसला? मला कळलं पाहिजे ना. ह्या गोष्टीसुद्धा आम्हाला कळल्या पाहिजे त्या. अहो तुम्ही पाणी जी पिताय ना पंढरपूरचं, तिथली वाळू रोज किती जाते माहिती आहे? तुम्ही काय प्यायला लागलाय? तुम्ही नीट बघा, विष प्यायला लागलाय, पाणी नाही पित तुम्ही. ह्याचा कोणी विचार करणार आहे का नाही? एकटा भालकेनं म्हणून का उपयोग आहे? वाळू कुठनं कशी इसबावून जाते ती, त्या चढावरून जाती, वाहनं किती रात्रीच्याला वाजते ती, कशी वाजते ती, तिथल्या लोकांना जाऊन विचारा तुम्ही. अहो दूध डेअरी एका बाजूला दूध आहे आणि दुसऱ्या बाजूला समोर दारू आहे. ही दूध विकतो एक जण आणि त्याचाच कार्यकर्ता दारू विकतो इकडं नेत्याचा. ह्याचं काही कुणी मांडायचं का नाही? पण माझ्या लोकांच्यावर अन्याय व्हायला लागला तर भारत बालके कधीच गप्प बसणार नाही. मी कधी तिची तमा बाळगली नाही. मी आता एक कलेक्टरला मिटिंग लावायला सांगितले. मंदिर परिसरातले लोक अजूनही तुम्ही बसू देत नाही. त्यांना ओळखपत्र द्या, त्यांना रस्त्याला बॉर्डर राखून द्या आणि त्याला बसायला परवानगी द्या, दिलीच पाहिजे. जगायचं कसं त्या लोकांनी? ज्याला जमीन नाही, ज्याला जागा नाही, त्याला जगायला दुसरं साधन नाही, त्यांनी इथला नागरिक म्हणून आम्हाला मतदान केलं किंवा मतदार आहेत, त्यांना तुम्ही संरक्षण देणार नाही, तुम्ही त्यांना जगू देणार नाही. ह्या गोष्टीसुद्धा माझ्या उद्या तुम्हाला बघायला मिळणार आहेत. काही जण म्हणणार आहेत रस्त्याला अतिक्रमण करून पुन्हा लोकांना, अरे मंदिराच्या परिसरात गाड्या जाऊ देऊ नका ना, कुणाची माझीसुद्धा जाऊ देऊ नका, मंत्री जाऊ देऊ नका, VIP गाड्या सोडू नका, बंद करून टाका ना. जावा मग तिथं चालत. गजानन महाराजाला तुम्ही जाऊन बघा, बालाजीला जाऊन बघा, तिकडे शिर्डीला जाऊन बघा, तिथं गाड्या बंदच केलेल्या असतात ना. मग थोडं चाललं पण इथं चाललं पण कुठे बिघडलं पण एक फरलांगभर. आता कारखान्याची निवडणूक लागल, रिंगणामध्ये रोंगे सर असतील, तर कशा पद्धतीने तुम्ही त्यांच्याकडे बघता आणि तुमच्यावरती कितपत लोक विश्वास दाखवतील सभासद? नाही, मला आता मी 1985 पासून कैलासवासी औदुंबरावांच्या काळात मी पहिल्यांदा संचालक झालो. परत नंतर मी 5ला, 10ला, 15ला मी त्या ठिकाणी पॅनल माझ्या नेतृत्वाखाली लोकांनी निवडून दिलं. मी प्रयत्न करायचा केलेला आहे. मी काही बाय प्रोजेक्ट काढलेले आहेत, ते कर्जमुक्तसुद्धा केलेले आहेत. आता मगाशी सांगितलेल्या पद्धतीने बँकांनी आडमुठी धोरण स्वीकारल्यामुळं चांगल्या कारखान्याला ते पैसे देऊ शकलेले नाहीत. आता निवडणुका ह्या दर 5 वर्षांना येणार आहेत, जाणार आहेत. जे आता बघूया पुढं कशा पद्धतीनं लोक येत आहेत, काय आहे. शेवटी सभासदांच्याकडे अधिकार असतो, परंतु
ज्या लोकांचा आमच्या परिवाराशी, ज्यांनी औदुंबरांना कधी जवळून बघितलेली नाहीत, अशी माणसं, आता तुम्ही जी नावं घेतली त्या नावाचा आणि अण्णांच्या पार्टीचा काडीचाही संबंध नाही. ती लांबून लांबून कोण माझे चुलते काका डायरेक्टर वगैरे सांगायचा प्रयत्न आहे, पण त्या आणि आत्तापर्यंत परिचारक पार्टीचंच काम केलेली माणसं आहेत. एक दुसरी गोष्ट अशी आहे की स्वतःच्या संस्थेमध्ये तुम्ही कारभार कशा पद्धतीनं करताय ते आधी लोकांना सांगितलं पाहिजे. काही ठिकाणी तुम्ही पूर्ण पगारावर सही घेऊन निमा पगार हातात ठेवता. एक विशिष्ट अशी खुली बनवली, तिथं तपासून मोबाईल काढून घेऊन नेमं पैसे घेतल्याशिवाय तुम्ही जाऊ देत नाही. अनेक शिपाई असेत माझ्याकडे तक्रारी आहेत. तुम्ही एवढी मोठी बांधकामं केलेत, तिथं पर्यावरणाची मान्यता घेतलेली नाही, तुम्ही बांधकामाच्या परवानग्या घेतलेल्या नाही, तुम्ही पर्यावरण आणि प्रदूषण इतकं बिघडवलेलं आहे की तुम्ही जर मान्याच्या वडा म्हणजे जे माझ्या सरकुलीकडे येणारा रस्ता आहे तिथून येताना 1 किलोमीटर अंतरामध्ये नरकाची अवस्था इतकी घाण वाईट येते. ती कशामुळे येते? ओपन तुम्ही जी स्टेटमेंट राबवायला पाहिजे होती तिथल्या तेवढ्या विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात तुम्ही त्या मैल्यावरती कुठलीही स्टेटमेंट राबवली नाही. ते सगळं पाणी तुम्ही चंद्रभागेत सोडलेलं आहे. माझ्याकडे तक्रारी प्राप्त आहेत, मी शासनाकडे त्याच्या तक्रारी केलेली आहेत. आणि मग जर तुम्ही इतकं दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ बघायला निघाला असाल तर तुमच्या मुसळाचं काय करायचं? हा सुद्धा इथनं पुढं मला आता रोज महिनाभर 2 पगाराच्या बाबतीत तुमच्यावर पण ते आरोप करतात की कारखान्याचे 12 महिने झालं पगार नाही. म्हणजे मला तुमची एक गोष्ट कळली नाही. 12 महिने पगार नाही, त्यातले आता तुम्ही 4 महिन्याच्या जर पगारी कारखाना बंद असताना जर ते पूर्ण पगारी द्या म्हणलं तर द्यायचं असेल तर सगळंच देऊन टाका म्हणतोय ना मी. आता पैसे मिळाल्यानंतर दिलेले आता तुम्ही सांगतच नाही. बरं, माझ्या एकट्याच्या 18 कारखाने सोलापूर जिल्ह्यात बंद आहेत. विठ्ठल कारखान्याच्याच फक्त 12 महिने नाही, त्या बाकीच्या तुम्ही चालू कारखान्याच्या सुद्धा 18 महिन्याच्या बंद आहेत. त्याचा तुम्ही विचारच कधी कोणी केलेला नाही. जी रसद पुरवते त्यांच्या बंद आहेत ना, जे ह्यांना कोणी रसद पुरवते त्यांच्या बंद आहेत 18 महिन्याच्या पगारी. हे जे काही तुम्ही माहिती घेणार का नाही? का ती म्हणते तेवढंच प्रभू रामचंद्राच्या तोंडातनं झालेलं वाक्य आहे त्यांनी बोललेलं. ह्याचा सुद्धा तुम्ही नीट विचार केला पाहिजे आहे. आणि मूळ असं आहे की आमच्याकडल्या पगारीच्या बाबतीत आम्ही त्यांना आश्वासन दिलेलं आहे. आमची राहिलेली 30 कोटीची रक्कम आल्यानंतर आम्ही कामगारांचं देय देणार आहे. सभासदाची FRPची थोडी रक्कम. आता मग RRC केली आहे म्हणून तुम्ही छापत होता की RRC केली कारखान्याची, घ्या ना मग साखर विकून पैसे. आम्ही कुठं अडवलं? आम्ही काही विरोध केला का त्याला? अहो, त्याची प्रोसिजर आहे. माझी विजय शुगरची 4 वर्षापूर्वी RRC झाली आहे. मला 6-8 कोटीतला दमडा मिळाला नाही. ह्याच्या माहिती जर घ्यायच्या नसतील, हो कारखान्याची जप्ती, आम्हाला जप्तीचे 8 कोटी रुपये आल्यावर आमची देणार भाईक भागून जाईल घेऊ. म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही जर नीट विचारात न घेता ते म्हणते तेच खरं आहे. म्हणजे चांगली कपडे घातलेला, चांगला एखादा पदावर असलेला तोच माणूस खोटा आहे आणि त्याच्यावर आरोप करणारे सगळे प्रभू रामचंद्राच्या घरी आहेत. हे जरा विषय थोडे बाजूला ठेवा. ज्यांनी अर्ध्या पगारावर लोक राबवून घेतले त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणला नाही. ज्यांनी ह्या घाण पाणी सोडलं नदीला त्याच्याबद्दल काय कोणी बोलला नाही. तुम्ही लोकांना खाली पाणी पिते त्याची काय अवस्था आहे? तुम्ही एवढं इन्शर्ट करून कपड्या मारता, त्याचं तुम्ही उत्तर कधी देणार आहे? तुम्ही परवानग्या घेतल्यात का सगळे ह्याच्या? ती विचारणार आहे ना मी आता तुम्ही जर एखाद्या संस्थेकडे एवढ्या ह्यानं जर बघत असेल तर माझ्या मतदारसंघात एखादी संस्था अशा पद्धतीनं असेल तर मला जरा बारकाव्याने त्या गोष्टीकडे बघावं लागेल ना. माझ्या लोकांचं आरोग्य नीट राहिलं पाहिजे, माझ्या लोकांना तिथं चांगल्या पद्धतीचा न्याय मिळाला पाहिजे. अहो, बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत त्या की तुम्ही त्या गोष्टीचा कधी त्याचा विचारसुद्धा केला नसेल. इतकं वाईट काय गोष्ट आहे त्या आता मला काढावं लागायला लागली त्या, आणि ती येणार आहेत लोकांच्या पुढं. बघूया ना. म्हणजे तुम्ही ज्या वेळेला आम्हाला एखाद्या बोटानं कळा लावायला जात आहे, आमच्या अंगाला लावायला जात आहे, त्यावेळेला तुमच्या अंगाला आधी लागते. ह्याचा विचार तुम्ही आधी करायला पाहिजे. आता आम्हाला देशक होता असा मिला करावं लागणार आहे ना. आणि म्हणून तुम्हाला एक सांगतो इथनं पुढं की ते म्हणतात तेच खरं. आता TV होत्या, अण्णांच्या काळात TV होत्या, किती वर्ष ऐकायचं हो? TV दरवर्षी मुदत संपल असं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने मी चेअरमन झाल्यावर परत दिले द्या म्हणून सांगतोय. वरडून वार्षिक अहवालात त्या सभासदांना जी मुलाखती देतात का नाही त्यांना शब्द घालून विचाराय तुम्ही TV परत नेलेत का नाही म्हणून. नाही म्हणले तर मी त्यांना पुरावा देतो. अहो, एकूण 27 कोटी रुपयाच्या TV ह्या
आता परवा विधान परिषदेत काल चर्चा झाली, इथला ती शाना बोलला, काय बोलला की अण्णांच्या काळात TVवरच्या पैशावर एक्सपान्शन होतो. त्याला काय माहितीच नाही. 12,500 टनाचा 2,500 करताना सुद्धा अण्णांनी कर्ज काढलंय. 2,500 टनाचा कारखाना 3.5 करताना सुद्धा कर्ज काढलं आणि त्या दोन्ही वेळेला मॉर्गेजला भारत बल्के गेलाय. मी आणि रावसाहेब चव्हाण सुस्त्याची मर्यादित कमी पैशात होतं. आता त्यावेळेला अण्णांच्या काळात 40-50 लाखाला एक मिल मिळत होती. आता ती 6 कोटी रुपये एका मिलची किंमत आहे. ही किंमत वाढली ती नाहीच म्हणायचं नाही का. मी आता गेल्या 5 वर्षात 530 कोटीला 40 कोटीला माझी योजना मंजूर होती. आता ती 1000 कोटीवर गेली. DSR वाढत गेला ना. ह्या गोष्टी जर तुम्ही डोळ्यासमोर कोणी ठेवणारच नसतील. मी चेअरमन झालो त्यावेळेला 38 लाखाच्या पगारावर सही केली, पहिली सही. आज 1,68,00,000 रुपयाच्या पगारावर सही करतो. काय करायचं. ह्याच्यात कुणी जर नीटच विचार करणार नसेल. दुसऱ्या बाजूला आता 15,000 सभासद असे आहेत की जे कधी ऊसच घालत नाहीत, पण त्यांना स्वस्त दरात साखर द्यायची सभासदांची. वर्षाला 2 कोटी रुपये मोजतो. मी 10 वर्ष तशी साखर देतो. 20 कोटी रुपये मोजलेत. कोणाला म्हणायचं नाही देवा. भालकेनं साखर बंद केली, दिली 20 कोटी इकडं फटका बसला. चुकलाय भालके चालवताना. अरे साखर आता 20 कोटी रुपये साखरेच्या ह्याच्यात कमी झाली ना. द्यायचीच नाही असेल तर म्हणायचं होतं हे आम्हाला तसलं फुकट नको बरं का, आम्ही हाय त्या किमतीने घेऊन जातो. 20 कोटी रुपये फायदा झाला असताना कारखान्याचा. ह्या सगळ्या गोष्टी नीट विचार केला तर आहे आणि नाही केला तर मग साप म्हणून भुई बडवायचा धंदा चालू. ह्या परिस्थितीत पण सभासद तुमच्यावरती विश्वास दाखवतील. त्याचा तुम्हाला कळेल ना. म्हणजे आतापर्यंत गैरविश्वास दाखवलाच नाही ना. आतापर्यंत चालूच होता ना कारखाना, आता थोडंसं अडचणीत आलाय. कुठं काय दाखवलं सांगा ना. मग सभासदांनी काय, सभासद कुठं आली सांगा ना मला. 5-6 सभासद जर भीक मागो आंदोलन, असली भिकारी आम्हाला नकोच होती ना सभासद. मला तुम्ही सांगा ना. 30,000 सभासदामध्ये एक 10-15,000 सभासदांनी आंदोलन केलं बिलं. अजूनही त्यांना खात्री आहे भारत बल्के हे आमचे जे काही 177 रुपये निम्या लोकांचं राहिलेलं, निम्या पूर्ण नाही, 3 लाख गळिताचे 177 रुपयानं राहिलेले पैसे, 2.25 लाखाचे, ते पैसे आम्हाला भारत बल्केच देणार, तोडणी वाहतुकीच देणार. आता कामगारांचा गैरविश्वास झाला आहे. ते पैसे दिल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल हाच माणूस पैसे देऊ शकतो म्हणून. आणि एक ना एक मंत्रिमंडळातला मंत्री सांगेल की ह्या माणसानं जवळपास 16 कॅबिनेटला दुसरा काही विषय आणला नाही ह्याच विषयाशिवाय. त्यांनी सगळ्या मंत्र्यांना भेटलं. आदले एक दिवस सिनियर काँग्रेसचे 4-5, राष्ट्रवादीचे आमचे उपमुख्यमंत्री जयंतरावजी, अशा नेत्यांना, सहकार मंत्री आताजी बाळासाहेब यांना भेटणं आणि शिवसेनेच्या 4-5 मंत्र्यांना भेटणं. मुख्यमंत्र्याला आम्ही 2-3 वेळा भेटलो. आदरणीय पवारसाहेबांना तर एक 25 वेळा भेटलो. त्यातनं मार्ग काढायचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यातल्या काय कायदेशीर बाबी आहेत, काय पहिले ठराव आहेत, कॅबिनेटचे निर्णय आहेत, त्यातले काही GR बदलावे लागणार आहेत. ती GR बदलून सगळ्याच कारखान्याला मदत करायच्या दृष्टीने त्यांचा प्रयत्न आहे. एका विठ्ठल आणि ह्या 2च कारखान्याचा विषय नाही. आता रिस्ट्रक्चरसाठी 101 कारखान्यांना मदत करायचं त्यांचं धोरण आहे. म्हणजे या दृष्टीने सुद्धा प्रयत्न सुरू झालेले आहेत. त्याचा अर्थ की एकदम हे असं नाही. आणि नाही जर चालू झाले तर राज्य आणि केंद्र सरकार 500 रुपयाला मुकणार आहे एका टनाला. तुम्ही ह्या गोष्टीचा कुणी नीट विचार करणं आहे. त्यांच्या कारखान्यांचे एक का बरं सोडला, बंद केला मग. 2-2, 3-3 चालवाई घेतली होती युनिट, का बंद आहे तर माहिती घ्या आणि सांगा ना मला. तुम्ही माहितीच घेत नाही, फक्त इट्टल कारखान्याच्याच कडेने फिरायला लागलाय सगळीजण. सगळ्याच्या माहिती घ्या आणि मलाच सांगा. जरा माझं अज्ञान असलं तर मला सांगा. तुम्हालाच कारखान्यातली माहिती नाही म्हणून. त्यांचा कारखाना इतकं गळीत झालं आहे, इतकं हे आहे, सगळं पेमेंट झालं आहे, त्यांच्या पगारी सगळ्या झाल्या, तर सांगा ना. मी कान धरून तिथं तुमच्या पुढं कॅमेऱ्यापुढे येऊन सांगतो अरे चांगलं आहे, त्यांचं कौतुक आहे, माझी चूक झाली म्हणून. तर मला माहिती द्या. एका आठवड्यात कधीही मला माहिती द्या. ज्यांची नावं घेताय ना तुम्ही ह्या लोकांची, सगळीची माहिती द्या. 18 महिन्याचे पगार कोणाचे नाहीत, 30 महिन्याचे पगार कोणाचे नाहीत. आमचेही राहिले आहेत, आम्ही देतोय. आम्ही आता तुम्हाला सांगितलं दिवाळीपासून आम्ही 2 पगारी दिल्या. बजारमधनं दिवाळीला माल दिला लोकांना, त्याची उधारी आम्ही भागवली.
काही लोकांना आता कुणाचं नडला आडलेला अडवान देतो आहे. आता ही बग्याज विकून पैसे द्यायचो तर त्यांनी बग्याज अडवला. आता मला तुम्ही सांगा, जर कायदा हातात घेऊन ते करायला लागले तर मी काय केलं पाहिजे? जरा तुम्ही एक या प्रश्नाचं माझाच प्रश्न तुम्हाला त्याचं उत्तर मला द्या. ज्यांनी विधान परिषदेमध्ये काल विषय काढला आमच्या विठ्ठल कारखान्याचा, त्याने आधी माहिती घ्यायला पाहिजे होती. कारखान्यानं यापूर्वी ठेवी असतानासुद्धा अण्णांच्या काळात 1200चा 2500 टनी करताना मॉडिफिकेशन करताना कर्ज काढलेलं आहे. 2500वरनं 3500 टनाचा करताना हे अण्णांच्या काळातलं त्यावेळेला कर्ज काढलं आहे. मी आणि सुस्त्याचे रावसाहेब चव्हाण दिल्लीला मॉर्गेजला गेलतो. ज्यांना माहीत नाही त्यांनी तिथला उगीच्या उगीच खोटा इतिहास सांगू नये. अण्णा हयात असताना अण्णांबद्दल सगळ्याला आदर आहे. ज्या अण्णांना जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष असताना जो आता काल विधान परिषदेत बोलला, त्याने अण्णावर एक टीका केली ती. त्यावेळेला सगळ्या जिल्ह्यातनं अण्णावर टीका केल्यावर सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांनी ह्या परिचारक घरावर फार मोठी टीका केली ती. आणि मग तुम्ही कशाला उगोग असला इतिहास काढू नका की नवीनला माहीत नसेल, पण आम्ही तुमच्या आधी राजकारणात हे आहे त्यामुळे आम्हाला चांगलं माहिती आहे. तुम्ही कारखान्याचं कौतुक करताना बिगर माहितीचं चिमटं काढायचा धंदा करू नका. तुम्ही चुकीची माहिती द्यायला लागला की कर्जच काढलं नव्हतं. कर्ज काढल्याचे वार्षिक अहवाल माझ्याकडे आता उपलब्ध आहेत. 1980 सालापासून 1200 टनी कारखान्यानंतर 2500 टनी करताना 3 वर्षानं कर्ज काढले. त्याच्यानंतर 1988ला 87-88ला 3500 टनी करताना काढलेलं आहे. त्यानंतर कैलासवासी वसंतदादा काळेंनी 5000 टनी करताना काढलेलं आहे. त्यानंतर आम्ही आता 7500 टनी करताना काढलेलं आहे. कर्ज काढल्याशिवाय तुम्ही एक्सपान्शन किंवा कोजनरेशन बाय प्रोजेक्ट करू शकत नाही. काहीतरी उगीच आपलं चुकीचं. हां, अण्णांच्या काळात प्रमाण कमी होतं, त्यावेळेला किमती कमी होत्या. अण्णांनी त्यावेळेला काही काटकसरीनं काही ठेवी होत्या. आता ठेवीज आमच्या काळात परत द्यायची वेळ आली सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं. आता जी ठेवी परत नेलेली बी माझी संचालक मुलाखत देते ती ठेवी होत्या आणि एवढ्यावर दिवाळी भागत होती. मग कशाला घेऊन गेला? ठेवायचं तिथं, राहू त्या कारखान्यावरच साईटला एका संस्थेत म्हणून. आम्हाला ते आज ती 27 कोटी रुपये उपयोगाला आले असते ना. काही लोकांनी तर असं सांगितलं की आमची ही जी 5000चा शेअर 10,000 केला सरकारनं, त्यात आमच्या काही रकमा वर्ग करून घ्या. असे जवळपास 3-4 कोटी रुपये आम्ही वर्ग करून घेतले. आम्हाला ही जी माहिती द्यावी म्हणा, आम्ही देऊ, आमची जबाबदारी आहे ती. आधी आरोप करून माहिती मागणं हे कुठल्या शास्त्रात आहे? मी तुम्हाला भिला गबरूला भेला का नाही? आम्ही आबरूला भेणारातले आहोत, आम्ही गबरूला भेणारातले नाही. कुणीही गबरू असला तरी मी कधी माझ्या आयुष्यात भिलेलो नाही. आता जगभरावरती करोनाचं सावट आहे. भारताचा 2रा नंबर आहे, महाराष्ट्राचा 1ला नंबर आहे. तर लोकांना आपल्या सगळ्या भागातल्या काय आव्हान कराल तुम्ही? नाही, करोनाच्या बाबतीत लोकांमध्ये अजून पूर्ण असा म्हणजे काही ठिकाणी संभ्रम आहे. लोकांना त्याची पूर्ण माहिती अजून त्यांच्यापर्यंत पोचलेली आहे. कोरोना कसा होतो, कशामुळं होतो. आता कोरोना काही लोकांचं म्हणणं आहे की ते बाहेरच्या देशातून आलेल्या लोकांना संसर्ग तो आजार झाला आणि त्याच्यानंतर तो बाहेर आपल्याकडे फैलावतो आहे. बहुतांशी ग्रामीणमध्ये बाहेरचे लोक येण्याचा प्रश्न येत नाही. मोठ्या शहरांमध्ये आता त्याचा कुठेतरी फैलाव सुरू आहे असं एकंदरीत तुमच्या मीडियाच्या माध्यमातून चित्र आम्हाला बघायला मिळतं आहे. पण आपल्या ग्रामीणमधले लोक निश्चितपणानं त्यामध्ये सतर्क राहतील. त्याच्यापासून बचावाची अनेक गोष्टी करायला आपल्या ग्रामीणमध्ये वाव आहे या भागामध्ये. तर जास्तीत जास्त लोकांनी त्यांचं स्वतःच्यासाठी संरक्षण करणं. शेवटी माणूस सगळ्यात जास्त कशाला भेटतो तर मरणाला. मरण कोणाला पाहिजे आहे आणि म्हणून मरणापासून कशी आपली सुटका करायची असेल, आपल्या घरातले लोक कसे वाचले पाहिजेत, आपल्या शेजारचा माणूस कसा सुखी राहायला पाहिजे, आपल्या गावातली माणसं कशी सुरक्षित राहतील, ह्या दृष्टीनं आपण त्याची प्रिकॉशन, जी काळजी आहे, जी आत्ता प्रसारमाध्यमानं टी व्हीला, वर्तमानपत्रामध्ये, जाहिरातीद्वारे आपण काय काय काळजी करावी हे दाखवलं जातं आहे, त्याचा आपण पुरेपूर उपयोग करून घेणं आणि आपलं आरोग्य तंदुरुस्त ठेवणं, या दृष्टीनं मी निश्चितपणानं माझ्या या भागातल्या लोकांना त्या पद्धतीचंच आवाहन करतो की आपण जीवन हे अमूल्य आहे. जन्म पुन्हा पुन्हा नाही. कुणी सांगतं एवढ्या जन्मानंतर आमका जन्म मिळतो, तर आमचा त्याच्यावर विश्वास नाही. पण जे आहे ते जीवन आपलं निरोगी आणि तंदुरुस्त आयुष्य जगायचं असेल तर अशा
व्हायरलसारख्या आजारापासून आपण सावधगिरीचा उपाय बाळगला. या चर्चासत्रात सामील झाल्याबद्दल धन्यवाद.